नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपले जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, परत एकदा एएचएम अंतर्गत इथे पदभरती करून घेतली जात आहे आणि ही पदभरती असणार आहे बघा मीरा भाईंदर महानगरपालिकेत इथे पदभरती असणार आहे। दिनांक 28/7/2025 दिवशी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। या जाहिरातीमध्ये जवळपास 12 वेगवेगळ्या संवर्गातील पदे भरून घेतली जाणार आहेत। तर त्याच्यामध्ये आपल्या कामाची जे स्टाफ नर्सची पण पदे आहेत ती मेलसाठी फिमेलसाठी असणार आहे। त्याच्यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, किती पगार भेटणार आहे, बाकीची सर्व माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत। तर सर्वांनी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहायचं आहे। तर चला व्हिडिओला आता सुरू करू। मित्रांनो, मीरा भाईंदर महानगरपालिकेअंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि याच्यामध्ये एएचएम अंतर्गत तुमची इथे ही सर्व पदे भरून घेतली जाणार आहे। आणि तुमची हे जी पोस्टिंग असणार आहे बघा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत तुमची इथे पोस्टिंग केली जाणार आहे। आणि इथे तुम्हाला अर्ज जे असणार सर्व हे पोस्टिंग सर्व कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे इथे पदे असणार आहेत। त्याच्यासाठी तुम्हाला इथे अर्ज करता येणार आहे। तर पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून तुम्हाला इथे अर्ज मागवता येणार आहेत। 29 तारखेपासून 20 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला इथे अर्ज करता येणार आहे सायंकाळी 5 वाजेपर्यंत। आणि तुम्हाला इथे सार्वजनिक आरोग्य विभागात तुम्हाला ते अर्ज करावे लागणार आहेत। आणि पत्ता असणार तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, मांडली तलाव, तळमजला, भाईंदर, तालुका, जिल्हा ठाणे इथे तुम्हाला हा अर्ज इथे सादर करावा लागणार आहे। तर ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करावा लागणार आहे। आणि बाकीची सर्व जी माहिती असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मेरिट लिस्ट कधी लागेल, फायनल सिलेक्शन वगैरे तुम्हाला इथे वेबसाईटवरती याच्या पाहायला भेटणार आहे। तर तुम्हाला वेबसाईट इथे चेक करायची आहे, बाकीची सर्व माहिती तुम्हाला इथे भेटून जाणार आहे। तर चला आता पाहून घेऊ आपण पदे कशा प्रकारे असणार आहेत। तर बघा, पदाचा नमुना तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटेल। 1 ते 12 पदे असणार आहेत। एएचएम अंतर्गत ही पदभरती तुम्हाला ते पाहायला भेटेल। त्याच्यामध्ये बघा, पहिले पद आहे क्षय किरण, दुसरं बालरोग तज्ञ, सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ, पूर्णवेळ अधिकारी, साथरोग तज्ञ, दंत शल्य चिकित्सक, त्याच्यानंतर सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, हे अशी पदे आहेत। आता त्याच्यानंतर आपलं महत्त्वाचं जे असणार आहे परिचारिका फिमेलसाठी हे पद असणार आहे। त्याच्यानंतर खालचं जे पुरुषसाठी आहे। तर बघा कशा प्रकारे तुम्हाला इथे बाकीची सर्व माहिती असणार आहे। सर्वात अगोदर तुम्हाला ते एज लिमिट सांगितलेली आहे, म्हणजेच वयोमर्यादा किती असेल। खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्षे असणार आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्षापर्यंत असणार आहे। एकूण 6 पदे इथे भरली जाणार आहेत फिमेलसाठी। कॅटेगरी वाईज तुम्ही बघा, इथे विजा अ साठी 1 जागा असेल, साशे माप्रसाठी 3 जागा असणार आहेत, आधोगसाठी 2 जागा, अशी एकूण 6 पदे तुम्हाला इथे फिमेलसाठी पाहायला भेटतील। याच्यासाठी शैक्षणिक पात्रता तुम्हाला BSc नर्सिंग, GNM आणि त्यासोबत तुम्हाला MNCचं रजिस्ट्रेशन इथे कंपल्सरी असणार आहे। तर अशा प्रकारची शैक्षणिक अर्हता तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आता 2025 मध्ये पासआउट झालेले आणि त्यांनी आणखी GNM रजिस्ट्रेशन साठी अप्लाय केलं नाही, तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपण रजिस्ट्रेशन करून देत आहोत। जॉब कॉर्नर कडून ही सुविधा तुमच्यासाठी विद्यार्थ्याला करून दिली जाते। तर या सुविधा सर्वांनी फायदा घ्या। जर ज्या विद्यार्थ्यांना करून घ्यायचं त्यासाठी तुम्हाला लिंक किंवा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता। तर अशा विद्यार्थ्याचे आपण रजिस्ट्रेशन इथे करून देत असतो। तर बघा, याच्यानंतर तुम्हाला एक्सपिरियन्स जे असणार आहे तर प्रिफरन्स विल बी गिवन टू एक्सपिरियन्स पर्सन, इथे काही तेवढं सांगितलेलं नाही एक्सपिरियन्सच्या बाबतीत। आता त्याच्यासाठी पगार जे असणार ते 20,000 रुपये एवढं मानधन या पदासाठी तुम्हाला दरमहा असणार आहे। आता 9 जे पोस्ट आहे ते मेलसाठी असणारे परिचारिका मेलसाठी हे असणार आहे। एज लिमिट परत तीच 18 ते 38 खुल्या प्रवर्गासाठी आणि 18 ते 43 असेल ते राखीव प्रवर्गासाठी। एकूण 2 पदे इथे भरली जात आहेत। अनुसूचित जातीसाठी 1 पद असणार आहे आणि विजा अ साठी 1 पद इथे रिक्त परत असणार आहे। शैक्षणिक पात्रता परत तीच तुम्हाला असणार आहे। BSc नर्सिंग, GNM आणि तुम्हाला MNCचं रजिस्ट्रेशन इथे कंपल्सरी असणार आहे। या पदासाठी पण तुम्हाला 20,000 एवढं मानधन इथे दिलं जाणार आहे। आता त्याच्यानंतर अजून 1 पद इथे 12व्या क्रमांकाचं ते असणार आहे प्रसविकाचं हे पद असणार आहे। याच्यामध्ये एकूण 6 पदे भरून घेतली जात आहेत आणि या पदासाठी शैक्षणिक अर्हता ENM तुम्हाला लागणार आहे। ENM वरती तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि तुम्हाला फक्त MNCचं रजिस्ट्रेशन इथे लागणार आहे। या पदासाठी 18,000 एवढं मानधन दरमहा इथे दिलं जाणार आहे। 6 पदे भरून घेतली जात आहेत। एज लिमिट 18 ते 38 ओपनसाठी आणि 18 ते 43 वर्ष राखीव प्रवर्गासाठी असणार आहे। विमाप्रसाठी 1 जागा आहे, साशे माप्रसाठी 4 जागा आहेत, आदुगसाठी 1 जागा आहे। तर अशी जागा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ते पाहायला
भेटणार आहे। त्याच्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल औषध निर्माता या स्पेशल या पदाबद्दल आपल्या व्हिडिओ चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड केला जाईल, तर त्या विद्यार्थ्यांनी दुसरा व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे। तर बघा स्टाफ नर्ससाठी अशा प्रकारची वॅकन्सीज तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटणार आहे। तर अशा प्रकारची सर्व माहिती होती, इथे पत्ता असणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला 20/8/2025 दिवशी इथे अर्ज करता येणार आहे। सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत ही जाहिरात तुम्हाला ते पाहायला भेटणार आहे। नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सर्व माहिती तुम्हाला ते पाहायला भेटणार आहे। पीडीएफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून सर्व गोष्टी व्यवस्थितपणे पाहू शकता। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवलेली आहे। शेवटी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, तर भेटू अशाच तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।